सर त्याची जेव्हा रॅगिंग घेतल्या गेली, त्याला मारहाण केल्या गेली, अशा ठिकाणी मारल्या गेलं की त्याला 4 महिने त्याची मान उचलल्या गेली नाही. 10 महिने तो घरी होता. वारंवार डीन सरांकडे गेलो, पोलीस स्टेशनला गेलो. डीन सरांकडे गेल्यानंतर कॉलेजमधल्या ओसी आम्हाला दिल्या जात नाही. कारवाई कमिटी ज्या बसतात त्या कमिटीचे अहवाल दिल्या जात नाही. पोलीस स्टेशनला जर गेलो न्याय मागायला तर पोलीस सांगतात की तुमच्या मुलाच्या कॉलेजचे डीन सर जे आहेत ते जे सांगतील तेच आम्ही करू. त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या केसेस रॅगिंग मध्ये बसत नाही, त्याच्यामुळे आम्ही तुमच्या तक्रार घेऊ शकत नाही. मी एकच मागेल की माझ्या मुलाला जे सायकॅट्री टेस्टसाठी वारंवार दबाव टाकला जात आहे, त्याच्यावरती त्याला एक्झाम उद्या तर आज जे हॉल तिकीट दिल्या जाते त्याच्यासोबत जे सायकॅट्री टेस्टचं लेटर दिल्या जात आहे त्याच्यावरती 1 वर्ष त्याला मागे राहा किंवा सायकॅट्रीची टेस्ट करून आम्हाला रिपोर्ट आणून दे. तर त्याला काही झालेलं नाही, त्यांनी कधी कोणाला शिवी दिलेली नाही, चापट मारलेली नाही. जे मुलं त्यांना मारहाण करतात त्याला सायकॅट्रीची गरज नाही, आणि माझा मुलगा जो काहीच करत नाही, कधी कोणाच्या भानगडीत नसतो, कशात नसतो, त्याला सायकॅट्री टेस्टचा वारंवार दबाव टाकला जात आहे. हो, प्रथमेश देशमुख आमच्या महाविद्यालयामध्ये फायनल इयर म्हणजे शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी, एमबीबीएसचा विद्यार्थी आहे. आणि पहिल्या वर्षाला तो जेव्हा होता एमबीबीएस तेव्हापासून आतापर्यंत त्याने विविध वेळा तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी बऱ्याचशा तक्रारी ज्या होत्या त्या त्याच्याच वर्गातल्या ज्या सोबत शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या विरुद्ध होत्या. आणि त्या अनुषंगाने तेव्हा आम्ही समिती स्थापन केली कॉलेज प्रशासनाने, आणि त्या समितीने निष्पक्षपणे त्याचा चौकशी करण्यात आलेली आहे. तर ही समिती फक्त कॉलेजच्या शिक्षकांची नव्हती, तर यामध्ये विविध प्रशासनाचे व्यक्तीही सामील होते, जसे की पोलीस प्रशासनातर्फे काही रिप्रेझेंटेटिव्ह आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे एक तहसीलदार मॅडम होत्या, त्याही त्या अँटी रॅगिंग कमिटी किंवा चौकशी समितीच्या सदस्य होत्या. आणि अशा सगळ्या लोकांनी मिळून त्याची निष्पक्षपणे चौकशी केली आणि सगळे जे पुरावे किंवा सगळ्या गोष्टींची दखल घेऊन त्यांनी तसे अहवाल दिले आहेत. आणि त्यापैकी जे पण सगळे अहवाल होते त्यामध्ये त्यांनी केलेल्या तक्रारीमध्ये खूप काही तथ्य असं आढळलं नाही. आणि त्याची चौकशी अहवाल होते ते आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाला किंवा आमची युनिव्हर्सिटी MUHS युनिव्हर्सिटी आहे त्याला आम्ही तेव्हा कळवण्यात आले.